या क्षेत्रामध्ये एस्पेशली मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा असं काहीतरी करून बघणं, एका मुलीनी असं काहीतरी प्रोड्यूस करणं, व्हिडिओज वगैरे, मग ते कॉर्पोरेट फिल्म्स असो, डॉक्युमेंटरीज असो, हे खूपच रेअर गोष्ट होती. साल होतं साधारण 2002. आता या क्षेत्रामध्ये भरपूर मुली काम करतायत, पण त्यावेळेला ही गोष्ट इतकी सोपी नव्हती. आणि एस्पेशली माझ्या घरची बॅकग्राऊंडही तशी नसल्यामुळे माझ्याकरता खरंच तो एक मोठा चॅलेंज होता. पण एखादी गोष्ट करायची ठरवली की मी मागे हटत नाही. SMS प्रोडक्शन्स निर्मित जर्नी. मी 11वीत होते आणि मी तायक्वांडो शिकायला सुरुवात केली. पहिलाच दिवस आणि त्या दिवशी होता फाईट डे. तर माझ्या विरुद्ध एक मुलगा जो अतिशय सीझन्ड प्लेयर होता त्याला उभं करण्यात आलं आणि सर म्हणाले की हिचा पहिलाच दिवस आहे, त्यामुळे तू जरा जपून खेळ. बरं, क्लास सुरू होऊन जेमतेम पाऊण तास झाला होता. मला एकच किक करण्याची ॲक्शन कळली होती, पण मी घाबरले नाही. जशी फाईटला सुरुवात झाली मी जोरात एक किक मारली त्या मुलाला आणि त्याला ते कम्प्लिटली अनएक्सपेक्टेड होतं. त्यामुळे तो प्रचंड चिडला आणि नंतर जोरदार माझ्यावर अटॅक करायला लागला. तर तायक्वांडो पहिल्याच दिवशी काही कोणाला येऊ शकत नाही, पण माझा डिफेन्स उत्तम होता आणि त्यामुळे मी अगदी व्यवस्थित सगळं डिफेंड करू शकले. मला एकदाही त्याची किक बसली नाही आणि तेव्हापासून त्यांनी माझी खुन्नस घेतली होती. अर्थात हे आठवून आता मजा वाटते, पण मला यातून एवढंच सांगायचं आहे की माझ्यातली जिद्द आणि काहीतरी वेगळं करणं इतरांपेक्षा, हा गुण माझ्यामध्ये लहानपणापासून आहे. पुढे जाऊन मग MBAला पण मी वेगवेगळ्या टुर्नामेंट्समध्ये भाग घेतला, इंटर कॉलेज फुटबॉलमध्ये भाग घेतला. मी एअरविंग NCC कॅडेट होते आणि तिथे NDAला रोज सकाळी 6-6:30 वाजता असं जाऊन मी फ्लाईंग करायचे, म्हणजे ग्लायडर प्लेन चालवायचे. आणि ग्लायडर प्लेनच्या मी साधारण 82-83 सॉर्टीज केल्या, त्याच्यातली एक सोलो फ्लाईट केली. तर हे सगळं करत असताना अर्थातच मला असं काही डोक्यात नक्कीच होतं की आपण जे काही प्रोफेशन चूज करू त्याच्यामध्ये आपण आपला वेगळेपणा, आपल्याला जे आवडेल ते आपण केलं पाहिजे. माझा करिअरचा डिसिजन हा अचानकच माझ्या डोळ्यासमोर एक संधी आली आणि मी जरा विचार करून ठरवलं की आपल्याला ते करायला आवडेल का. मला असं वाटलं आपण करूही शकू आणि आपल्याला आवडेलही. याचं कारण असं होतं की मला माणसांमध्ये राहायला आवडतं. सो मला माणसांची कनेक्टिव्हिटी ही खूप महत्त्वाची असते. म्हणूनच मी MBA HR केलं. तो जॉब करत असताना ती कंपनी बंद पडली आणि मी दुसऱ्या जॉबच्या शोधात होते. तर तेवढ्यात एक फिल्म मेकर, एक खूप प्रख्यात इंडस्ट्रियलिस्ट यांच्यावर डॉक्युमेंटरी करत होते. तर मी म्हटलं की आपल्याला नोकरी मिळेपर्यंत आपण जाऊया त्यांच्या मदतीला. आणि ते करता करता माझी ती आवड डेव्हलप झाली आणि पुढे त्याचं शिक्षण घेऊन मी तोच व्यवसाय करायचा ठरवला, SMS प्रोडक्शन्स या माझ्या स्वतःच्या कंपनीखाली. आत्तापर्यंत मी खूप वेगवेगळ्या फिल्म्स केल्या आहेत, व्हिडिओ. मी त्याच्यामध्ये कॉर्पोरेट फिल्म्स, डॉक्युमेंटरीज, इंटरनॅशनल व्हिडिओ जर्नलिझम स्टोरीज. तर माझ्या आयुष्यातली लाईफ चेंजिंग मोमेंट कुठली? लाईफ चेंजिंग मोमेंट्स अनेक असतात आपल्या आयुष्यात, पण प्रोफेशनल लाईफमधली मला जर विचाराल तर ती 2016 साल. त्या वर्षी पहिल्यांदा डिजिटल जर्नलिझम चॅनल्स ही दिसायला लागली. डिजिटल चॅनल्स म्हणजे काय, तर ऑनलाईन दिसणारा कंटेंट. आता तर प्रचंड प्रमाणात असा कंटेंट प्रोड्यूस होतो, पण तेव्हा या गोष्टीची सुरुवात होती. आणि आमचा एक ऑनलाईन ग्रुप होता फेसबुकवर, तर त्याच्यावर एक मी पोस्ट वाचली की अल जजीरा प्लस यांनी जगभरातल्या फिल्म मेकर्सकडून आयडियाज मागवल्यात. म्हटलं आपणही करू, काहीतरी विचार करू, काही पाठवता येईल का त्यांना. आणि एक कॉन्सेप्ट माझ्या डोक्यात आली, एक आयडिया, एक स्टोरी माझ्या डोक्यात आली आणि मी ती त्यांना पिच करायची ठरवली. त्याआधी सिंडी ग्रीन म्हणून माझी मैत्रीण म्हणायला ती माझ्या आईपेक्षाही वयाने लहान किंचितच असेल, त्यामुळे आमच्यात अंतर खूप जास्ती, तरी देखील आमची मैत्री होती. ॲज अ मेंटॉर म्हणा तुम्ही, ती मला योग्य सल्ला द्यायची नेहमी. आणि मी जेव्हा तिला सांगितलं की मला असं असं पिच करायचं आहे, तू एकदा पिच माझं वाचशील का, तुला काही सुधारणा त्याच्यात करावीशी वाटली, मी करावी अशी वाटली तर मला सांग.
ती स्टोरी होती एका ब्लाइंड मुलाची जो उत्कृष्ट मल्लखांब करतो. तर ती म्हणली की पिच सगळं छान आहे, पण बाहेरच्या लोकांना मल्लखांब म्हणजे काय हे समजणार नाही. तर मी म्हटलं अगं मी क्लिअरली लिहिलं आहे की ते एक इंडियन ट्रेडिशनल स्पोर्ट आहे, तर त्यात न कळण्यासारखं काय. तर ती म्हणली नाही, तुला मल्लखांब हा शब्द किंवा मल्लखांब हा खेळ काय असतो नक्की हे आणखी नीट सविस्तर सांगायला लागेल, कळेल अशा भाषेत, एस्पेशली ज्या लोकांना हा खेळ अजिबात माहीत नाही आहे त्यांच्याकरता. मी विचार केला काय बरं कसं एक्सप्लेन करू, कारण मला खरं सांगू का मी तोपर्यंत भरपूर कॉर्पोरेट फिल्म्स, डॉक्युमेंटरीज या सर्व गोष्टी लोकल क्लायंट्स करता केल्या होत्या. इवन टेलिव्हिजन करता काम केलं होतं किंवा फिल्म करता पण असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलं होतं. पण माझी सुरुवातीपासून इच्छा होती की माझं काम हे जगभरातल्या ऑडियन्सपर्यंत पोचावं. आणि त्याचं कारण असं की बाहेरचे लोक जेव्हा इथे काहीतरी फिल्मिंग करायला येतात तेव्हा त्यांना फक्त आणि फक्त आपल्या इथली घाण दिसते. कुत्री, गाई, म्हशी, झोपडपट्ट्या, इतर अशा सगळ्या गोष्टी. तर मला वाटलं माझ्याकडे ते स्किल आहे की मी आपल्या इथे जे काही चांगलं घडत असेल, कारण वाईट घडतं हे मला मान्यच आहे, पण ते त्यांच्या देशातही घडतं. तर आपल्या इथे काही काही वेगळे अवलिया लोक असतील त्यांच्यावरती आपण जर स्टोरीज केल्या आणि त्या जगभरातल्या ऑडियन्सनी बघितल्या तर किती मजा येईल. आणि ती संधी म्हणजे अल जझीराचा तो कॉल. मी तिला म्हटलं की ओके मी काहीतरी विचार करते आणि तुला कळवते. मग मला विचार करता करता एकदम असं डोक्यात आलं की अरे मल्लखांब, तर मल्ल म्हणजे रेसलर आणि खांब म्हणजे पोल. तर आपल्याला असं लिहिता येईल की मल्लखांब इज अ ट्रेडिशनल इंडियन स्पोर्ट की जिथे अ रेसलर रेसल्स विथ द पोल. आणि हे परफेक्ट डिस्क्रिप्शन होतं माझ्या दृष्टीने. पण मला खात्री नव्हती की हजारोंमध्ये लोकांनी त्या कॉलवरती रिप्लाय केला होता. म्हणजे आमच्याच ग्रुपमध्ये असे कित्येक 5-6 हजार लोक होती की ज्यांनी स्वतःच्या आयडियाज पाठवल्या होत्या. आणि 100च लोक सिलेक्ट होणार तर ठीक आहे आपण प्रयत्न करत राहू असं माझ्या डोक्यात होतं. आणि एक दिवस ती ईमेल आली की माय आयडिया वॉज सिलेक्टेड. माझा विश्वासच बसेना. मी 2-3 वेळा ती ईमेल वाचली, पण त्याच्यामध्ये एक क्लॉज होता की तुमची आयडिया आम्ही सिलेक्ट केली आहे, तुम्ही ती प्रोड्यूस करा, 3-1 महिन्यानंतर प्रोड्यूस करायला घ्या. त्यावेळेला आमचे जे इथले हेड आहेत त्या डिव्हिजनचे ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील आणि तोपर्यंत तुमचं काय बॅकग्राऊंड काय जे काही काम असेल ते तुम्ही करून ठेवा. म्हटलं ते सगळं ठीक आहे, पण त्याच्यातला एक महत्त्वाचा क्लॉज होता की जर काहीही कारणाने टेक्निकल ऑर अदरवाईज त्यांना ती फिल्म आवडली नाही तर दे हॅव द राईट टू रिजेक्ट इट. हा क्लॉज वाचल्यानंतर मला जरा धडकी भरली. म्हटलं की एक तर आपण रिजेक्ट झाली फिल्म तर आपली मेहनत वाया जाईल, पैसे वाया जातील आणि त्यातून ही एवढी मोठी संधी वाया जाईल. मग मी परत सिंडीशी ही गोष्ट डिस्कस केली. तर ती मला म्हणली तू काळजी करू नको, तू उत्तम काम करतेस आणि भीती वाटण्यासारखं काही नाही आहे. तू जी इतके वर्ष अतिशय डेडिकेटेड सगळं काम करत आलेली आहेस, तुला तसंच काम करायचं आहे. तर ही माझ्याकरता खरोखर लाईफ चेंजिंग मुवमेंट होती. कारण आपल्यापेक्षा एखाद्या एक्सपिरियन्स्ड व्यक्तीने तुम्हाला हा कॉन्फिडन्स दाखवणं की तुम्ही वर्ल्ड लेवलला काम करू शकता याचा खूप फरक पडतो कॉन्फिडन्समुळे. आणि ती त्यावर थांबली नाही. तिने मला त्या दिवशी विचारलं, सुपर्णा मला तुझा जरा पत्ता पाठव गं. तर मला शंका आलीच. म्हटलं ही काहीतरी आपल्याला पाठवणार गिफ्ट असं वाटतंय, पण मला जरा असा संकोच वाटतो की कारण नसताना कशाला गिफ्ट घ्यायची वगैरे. तर मी तिला म्हटलं कशा करता हवं आहे. तर ती म्हटली पाठवतं. म्हटलं नाही, तू मला आधी सांग कशा करता विचारतेस, मग मी पाठवते. तर ती मला म्हणाली की माझा एक कॅमकॉर्डर आहे छोटा फोनच्या साईजचा. कारण तोपर्यंत आता जसं प्रत्येक मोबाईलमध्ये कॅमकॉर्डर्स असतात तसे आता तेव्हा त्या काळी 2016मध्ये नव्हते. तर ती म्हणली ते मला तुला गिफ्ट म्हणून पाठवायचं आहे, कारण माझ्याकडे आता आणखीन मोठे प्रोफेशनल कॅमेराज आहेत. पण तुझी आत्ताची जी रिक्वायरमेंट आहे की यापुढे तू इंटरनॅशनल स्टोरीज ज्या काही करणार आहेस तर त्याकरता तुला एक अशी इक्विपमेंट पाहिजे की ती घेऊन तू मोकळेपणाने कुठेही भारतभर, भारताच्या बाहेर फिरू शकशील. आणि ते बॉदरेशन नसेल की तुला खूप जड काहीतरी उचलायला लागत आहे किंवा तुला क्रू जास्ती लोक घ्यायला लागत आहेत.
कारण होतं काय, जेव्हा तुम्ही अशा इंटिमेट स्टोरीज करत असता अवलिया माणसांवर किंवा काय, तर त्यावेळेला तुमच्यासोबत जर क्रू असेल तर तुम्हाला मदत नक्की मिळते. पण 1 to 1 त्यांच्याशी बोलताना जी इंटिमसी डेव्हलप होते तर ती राहत नाही आणि मग तो मोकळेपणाही राहत नाही. तर मी तिला नाही नाही म्हणून बघितलं, पण तिने तो कॅमेरा मला कुरिअर केला आणि गिफ्ट केला. आणि त्याच कॅमेरावरती मी माझी ती पहिली अल जजीरा प्लसची फिल्म शूट केली. ती जगभरात खूप लोकांपर्यंत पोचली. आणि त्यानंतर अर्थातच फक्त अल जजीरा नाही तर CNN, ब्रॉडकास्ट वेब आणि आणखीन बरंच म्हणजे दोइश वेल्स, साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट, बिझनेस इन्सायडर इंटरनॅशनल अशा अनेक क्लायंट्स करता मी फिल्म्स करत गेले. आता मला तुम्हाला सांगायचं आहे की जर्नी ही सिरीज मी का सुरू केली. त्याचं कारण असं होतं की माझं काम जगभरात पोचलं, अगदी मोठाल्या आउटलेट्स थ्रू, आणि खूप लोकांना ते आवडलं आणि नेहमी मी अतिशय मोर दॅन 100% प्रत्येक कामालाच देत आली आहे. त्यामुळे मला ती प्रोसेस मी एन्जॉय करतच होते. पण कुठेतरी मला असं वाटलं की मी त्या लोकांकरता जेव्हा कंटेंट प्रोड्यूस करते आणि त्यांना देऊन टाकते, कारण ते माझे क्लायंट्स असतात आणि पैसे घेते, पण त्या सर्व प्रोसेसमध्ये त्यामागे माझं जे ब्रँडिंग व्हायला पाहिजे की सुपर्णा गांगल ॲज अ फिल्म मेकर किंवा SMS प्रोडक्शन्स निर्मिती, जी माझी स्वतःची निर्मिती आहे, ते लोकांपर्यंत कधीच पोचणार नाही आहे. मग आपण काय करूया, तर आपण आपलं स्वतःचं YouTube चॅनल सुरू करू. आणि म्हणून जर्नी या सिरीजचा घाट मी घातला. या सिरीजला मला उत्तम साथ तुम्हा लोकांची मिळतीच आहे. पण खरं सांगू का, माझी आणखीन अपेक्षा आहे. कारण मला आता लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर्स आणि 4000 आवर्स एका वर्षात मी पोचू शकले तरच मी ते चॅनल मोनेटाईज करू शकते. तर जरी मी ते आत्ता इंडिपेंडेंटली आणि चांगला कंटेंट तुमच्यापर्यंत पोचावा म्हणून करत असले, तरी ही स्टेप क्रॉस लवकरात लवकर करण्याची गरज आहे. आणि त्याकरता मला तुमची साथ हवी आहे. तुम्हाला काहीच करायचं नाही आहे, फक्त सबस्क्राईब करायचं आहे आणि माझा प्रत्येक एपिसोड जेव्हा येईल तेव्हा मिनिमम 10 लोकांपर्यंत तो पोचवा. माझं तर असं म्हणणं आहे की तुमच्या घरी जे यंग लोक असतील त्यांना हे एपिसोड्स दाखवा. कारण खरा माझा उद्देश तोच होता. आपण नेहमी म्हणतो की मराठी माणूस मराठी माणसाच्या मागे उभा राहत नाही, तर मी तोच प्रयत्न करते आहे की तुमच्यासमोर मराठी माणसं यावीत जे उत्तम काम करत आहेत आपापल्या क्षेत्रात. पण हे एपिसोड्स एस्पेशली यंग लोकांनी बघणं फार गरजेचं आहे. आणि त्याकरता तुमचं जे कोणी मुलं, नातवंड, त्यांचे मित्रमंडळी यांच्यापर्यंत जर तुम्ही हे एपिसोड्स पोचवू शकलात तर मला खरंच मदत मिळेल. आणि याला काय 1-2 वेळा इतर गोष्टींना जसं आपण मागे लागतो प्रेमानी, तसं 1-2 वेळा त्यांना रिमाइंड केलं की सबस्क्राईब करा, एपिसोड बघितलात का, तरी बास आहे. तर तुम्ही ते कराल अशी मी आशा करते. आणि आत्तापर्यंत मी वेगवेगळे प्रोफेशनल रोल्स केलेत, प्रोड्युसर, डिरेक्टर, एडिटर, SMS प्रोडक्शन्सची म्हणून. माझीच ती कंपनी. पण आता मी काहीतरी वेगळं करू पाहते आहे, आणि ते म्हणजे माझं पहिलं पोएट्रीचं पुस्तक, ज्याला चॅपबुक म्हणतात, छोटं पोएट्रीचं पुस्तक. ते लवकरच लॉन्च होणार आहे 5 नोव्हेंबर 2025ला. ते ऑनलाईन किंडलवर अवेलेबल असेल, ई-बुक आणि प्रिंट ऑन डिमांड या फॉर्मॅटमध्ये. तर तिथे तर मी तुम्हाला लिंक त्याची कळवीनच. जरूर तुम्ही विचार करा ते विकत घेण्याचा. आय गॉट हायर्ड ॲज अ वॉर कॉरेस्पॉन्डंट and went out on the field. Those images of death and destruction left an instant imprint